चला आज बनवते मस्त आवळ्याचं लोणचं. मस्त ताजे आवळे आणलेले आणि सुरुवातीला मसाले काढून ठेवलेले बघा. मी डाळ घेतलेली मी याची राईची डाळ आहे, लाल तिखट मिरची आहे आणि शोप घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे. आणि बघा मस्त आपले ताजे आवळे आणलेले, अर्धा किलो आवळे आपले. आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायचे, पाणी थोडं पण नाही राहिलं पाहिजे, नाही तर लोणचं खराब होतं आपलं. आणि बघा त्याला आता आपल्याला फोडी करून घ्यायच्या, अशा कच्चेच आपल्याला कापून घ्यायचे. ते कच्चं लोणचं, कच्च्या आवळ्याचं लोणचं करायचं आहे मस्त. आणि असं लोणचं आपण खूप दिवस टिकतं, वर्षभर टिकेल असं लोणचं हे कच्च्या आवळ्याचं. आणि मुरायला त्याला 8 दिवस लागतात मग. आणि मस्त खायचं, उन्हात पण ठेवायचं ते. आणि 8 दिवसानंतर मस्त खाण्यासाठी तयार होतं आपलं आवळ्याचं लोणचं. अशा कापताना थोडंसं आपल्याला त्याच्या पाकळ्या अशा कापून घ्यायच्या आहे, फोडी एक एक. सहसा असं कच्चं आवळ्याचं लोणचं कोणी करत नाही, आपण सहसा तो वाफवूनच करतो. पण अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा, आवडेल तुम्हाला नक्की. हे अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहे. तुम्हाला अशा नसेल आवडत अर्ध्या पण करू शकतो आपण, ह्या फोडीची अर्धी पण फोड करू शकतो. कापताना तर होणार त्या. आणि हेल्दी लोणचं आहे आपलं आवळ्याचं. आवळ्याचे गुणधर्म तर सगळ्यांनाच माहीत आहे, रोजच्या आहारात आपण घ्यायलाच पाहिजे. आणि आता सीझन चालू आहे आवळ्याचा, त्याच्यामध्ये भरपूर आवळे आलेले आहे बाजारामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचं आपण त्याच्या आवळ्यापासून करू शकतो, कँडी, लोणचं, मुरांबा. आणि सुरुवातीला बघा मी आता राईचं तेल घेतलेले, हे वापरा तुम्ही, लोणचं खूप छान लागतं. आणि राईचं तेल गरम करून घ्यायचं आपल्याला, आणि ते गार झाल्यानंतर आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामुळे मी अगोदरच तेल गरम करून ठेवते बाजूला. आता आपण आवळे सगळे कापून घेतलेले आणि एका ताटात काढून घ्यायचे. इकडे तेल पण गरम होतं आहे आपलं राईचं तेलाने. आणि सुरुवातीला बघा आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडी राई आहे ना ती दळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, शोप टाकलेली थोडी, आणि हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकायचं आपल्याला, मीठ टाकायचे चवीनुसार. थोडंसं मी काळं मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याच्याने पण चव छान येते मसाल्याला. आणि आता ते दळून घ्यायचं आपल्याला थोडंसं जाडसर, म्हणजे हा मसाला आपला तयार होईल. शोप, राईची डाळ, मीठ, काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे मी, काळं मीठ टाकलेलं आहे. आणि आपलं दळून झालेलं आहे बघा मस्त जाडसर थोडंसं. आणि एका बाऊल घेतलेले आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला आवळ्याच्या फोडी सगळ्या टाकून घ्यायच्या आहे. आणि नंतर त्याच्यावर आपल्याला मसाले टाकायचे दळलेले. आता बघा सुरुवातीला दळलेला मसाला टाकलेला आहे मी मिक्सरमधून काढलेला. आणि नंतर मग ती राईची डाळ ठेवली होती काढून, ती पण टाकून द्यायची अख्खी. मेथीचे दाणे टाकलेले, शोप टाकायची परत राहिलेली, आणि लाल तिखट टाकायचं आपल्याला. तुम्ही तिखट पण जास्त वाढवू शकता. आणि चमच्याने मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चमचा पण आपला कोरडा पाहिजे, पाणीचा नाही पाहिजे, पाण्यामुळे लोणचं खराब होतं मग. आणि बघा आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, मसाला आणि आवळ्याच्या फोडी छान मिक्स झालेले बघा आता. आणि बरणी घ्यायची काचेची, ती पण स्वच्छ पाहिजे, एकदम कोरडी. सहसा तर काचेच्या बाटलीतच भरायचं आहे लोणचं, ॲल्युमिनियम. छान मिक्स झालेलं आहे बघा, सगळ्या फोडींना लागलेला आहे मसाला मस्त. आणि आता बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये सुरुवातीला याच्यात मी तेल टाकून घेणार आहे. तेल पण गार झालेलं आहे मस्त आपलं, गार झाल्यानंतरच टाका तेल.
असं टाकू नका. आता बघा गार झालेले आहे तेल आणि त्याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला लोणच्यामध्ये. तेल टाकून घ्यायचं आपल्याला आवळ्याच्या लोणच्यामध्ये आणि नंतर मग काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला ते भरायचं आहे. काचेची बाटली स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता लोणचं आवळ्याचं भरून घ्यायचं आहे. आणि बघा 8 दिवसानंतर मस्त मुरतं आवळ्याचं लोणचं. खाण्यासाठी तयार आहे आवळ्याचं लोणचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.